माझ्यासोबत हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत. दीपक बोराडेंचं उपोषणाचा तिसरा दिवस आहे. एस-टी आरक्षणाची मागणी आहे. शक्य आहे सरकारला देणं? शासनातल्या लोकांनी या संदर्भामध्ये देता येणं शक्य आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिली स्वाक्षरी करू अशा स्वरूपाचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा या संदर्भामध्ये सर्व शक्यता असतील तेव्हाच त्यांनी अशा स्वरूपाचं विधान केलं आहे. राहता राहिला काँग्रेस पक्षाचा या संदर्भातील विषय, तर राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा जो मुद्दा लावून धरला आहे, हा या जातीच्या आरक्षणाच्या अनुषंगानं रामबाण स्वरूपाचा इलाज आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर तातडीने महाराष्ट्राची आणि भारताची जनगणना जातनिहाय व्हावी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा कायमस्वरूप मिटवावा, ही आमची या माध्यमातून अपेक्षा आहे. दीपकजी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. त्यांची स्पष्ट स्वरूपाची मागणी आहे की धनगर समाजाचं अर्थात VJNT कचं जे 3.5% आरक्षण आहे, हे 3.5% आरक्षणच शिफ्ट करावं, जेणेकरून कुठेही कोणाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्यांची असणारी जी मागणी आहे ही विवेकपूर्ण आहे. या संदर्भामध्ये शासनाने प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यांच्या एकंदरीत जी भूमिका रास्त स्वरूपाची आहे, जातनिहाय जनगणनेचाही मुद्दा त्यांनी मान्य केला आहे. त्या अनुषंगानं त्यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा. बीडमध्ये देखील महिलावरती अत्याचार झालेत. त्याचबरोबर संगमनेरमध्ये देखील एका 6वीतल्या मुलीवर ॲसिड फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र पूर्ण या दोन्ही प्रकरणाकडे कसं यात भरीसभर तिसरं ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, या एका विकृत माणसाचे पाय धुतानाही आढळून आले आहेत. मुळात महिलांचा सुरक्षितता प्रश्न ऐरणीवर आहे. संपूर्ण वेळ गृहमंत्री या राज्याला नाही, महिला आयोगाच्या अध्यक्षांचं लक्ष मूलभूत स्वरूपाच्या मुद्द्यांकडे नाही. एकात गोंधळात गोंधळ अशी राजकीय परिस्थिती आज रोजी आहे. मात्र तुर्तास मी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेले असल्यामुळे इतर राजकीय प्रश्नांना उत्तर देणं हे संयुक्त ठरणार नाही. ओके, धन्यवाद. हे होते हर्षवर्धन सपकाळ आणि या ठिकाणी त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हा आरक्षणाचा मुद्दा आझाद मैदानावरून तापेल का, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुमडिया, मुंबई, आझाद मैदान.